नमस्कार, बोंजो. मी आहे प्रिया आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही म्हणत असाल जानेवारी महिन्यामध्ये व्हिडिओ का नाही आला? कारण जानेवारी महिन्यामध्ये मी अशा खूप छोट्या-छोट्या गोष्टी केल्या, ज्या मी कॅमेऱ्यात कैद नाही केल्या, पण नव्याने जगली आहे. अधेमध्ये शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल आणि एक नवीन कलाही शिकले. बॅडमिंटन परत सुरू केलं. त्यानंतर आगाथा ख्रिस्तीचे 2 कादंबऱ्या वाचल्या. पहिलं क्रोशे स्टिच शिकले. त्याचे व्हिडिओ पण मी पुढे टाकेनच. आणि हे सगळं इनडोअर ॲक्टिव्हिटी करायचं सगळ्यात मोठं रिझन होतं वातावरण. कारण खूप मोठा पाऊस पडला. ऑलमोस्ट 2 ते 3 आठवडे कंटिन्युअस पाऊस सुरूच होता. त्यामुळे बाहेरच्या गोष्टी जास्त करण्यासारख्या काही नव्हत्या आणि त्यामुळे बऱ्याच या साऱ्या गोष्टी मी घरात बसून केल्यात आणि आज आपण व्हिडिओमध्ये त्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत आणि एक नवीन रेसिपी मी जी बघितली होती इन्स्टंट कलाकंदची, ती तुमच्याबरोबर शेअर करते आणि खरंच ते व्हिडिओमध्ये जसं दाखवतात तशी होतीये का ते बघायचंय. भारतात जेव्हा गेले होते, सॉरी मी परत हे रेफर करतेय, पण इथला आणि तिथल्या डिफरन्स सांगताना हा एक मोठा फरक आहे की इथे एवढ्या जास्त इंडियन स्वीट्स नाही मिळत आणि जे काही मिळतात ते इम्पोर्टेड असतात आणि पॅक्ड असतात, अशा फ्रेश नाही मिळत. आणि माझा आणि माझ्या नवऱ्याचं सगळ्यात फेवरेट मिठाई आहे कलाकंद आणि मी ही रेसिपी बघितली, म्हटलं त्याला तर एक ट्राय करूनच बघूया. आणि फक्त 2 मेन इन्ग्रेडियंट्स आणि त्याच्यासोबतीला 4 इन्ग्रेडियंट्स वापरून आपण आज ही रेसिपी करणार आहोत. चला तर मग कसं होतंय आपलं कलाकंद ते बघूया. आणि मी जे 2 इन्ग्रेडियंट सांगितले त्यातला पहिला इन्ग्रेडियंट आहे रिकोटा चीज आणि दुसरा इन्ग्रेडियंट आहे कंडेन्स्ड मिल्क. तर त्यांनी म्हटलंय की 15 मिनिटात हे तयार होतं, पण मी टायमिंग लावतेय. खरंच 15 मिनिटात रेडी होतंय का ते बघूया. चला सुरू करूया. तर साधारण असं मऊसर पनीर काइंड ऑफ कन्सिस्टन्सी असते रिकोटा चीजची. सुरुवातीला थोडंसं तूप घालून घ्यायचं यामध्ये. मी चीज काढताना बराच वेळ बाहेर काढून ठेवला होता, पण तरी पण त्यात थोडं पाण्याचा कंटेंट होता, म्हणून थोडा गरम करून पाण्याचा कंटेंट काढून घेते. आणि सोबतच इथे माझं कंडेन्स्ड मिल्क आहे. याचं प्रमाण जेवढं चीज असेल तेवढंच. आता मी 400 ग्राम्स दोन्हीचं घेतलंय. त्यानंतर ॲड करूयात कंडेन्स्ड मिल्क आणि याला कंटिन्युअस ढवळत राहायचं. तोपर्यंत आपण वेलदोडे चेचून घेऊया आणि वेलदोड्याची साल कुठे टाकायची? चहाच्या डब्यात. जानेवारीमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट मी केली, ती म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन मार्सेच्या एम्बॅसीमध्ये जाऊन अटेंड केला. आणि मला लास्ट इयर नव्हतं जाता आलं, पण यावर्षी मी तिथे जाऊन अटेंड केलं, तर मला एवढं भारी वाटत होतं. सगळे लोक असे ट्रॅडिशनल घालून आले होते. मी थोडासा व्लॉग शूट केला होता, पण तो अपूर्ण वाटला, त्यामुळे मी नाही टाकला तो व्हिडिओ. पण शॉर्ट्स व्हिडिओ नक्की टाकलाय, तो जाऊन बघा. आणि बाकी अजून काय केलं मी? 3 नवीन ट्रेल चालायला गेलो होतो, पण तिथे पण वातावरण असं थोडंसं क्लाउडी होतं, त्यामुळं डल दिसत होतं. जरी तो अनुभव खूप सुंदर होता, तरी एवढं फ्रेश नव्हतं वातावरण, त्यामुळे त्याचे पण व्हिडिओ मी नाही टाकले. पण 7-8 मिनटं झाली आहेत, पण अजून हे एवढं घट्ट नाही होतं, त्यामुळे मला नाही वाटत हे 15 मिनिटाचं काम आहे. बट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तर करावंच लागणार आहे. वेळेवर त्याच्या कडा साफ करून घ्यावं लागतं, नाही तर नंतर ते निघणार नाही. म्हटलं तुम्हाला आज कमी पाऊस आहे, बाहेरून बघतीये तर बराच पाऊस पडतोय. अर्ध्या तासानंतर एवढं घट्ट झालंय
त्यामुळे ही 15 मिनिटाची रेसिपी नाही आहे. त्यामुळे झटपट करायच्या नादात हे करायला जाऊ नका, कारण मला वाटतं अजून 15-20 मिनटं लागतील, म्हणजे टोटल 45 ते 50 मिनटं तरी लागतील. आत्ता बऱ्यापैकी टेक्स्चर घट्ट होत आहे. आता घालूयात वेलची पावडर. वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायचं रिझन मला परवा कळालं, कारण त्यातले जे इसेन्शियल ऑइल असतात ते त्याचं बाष्पीभवन होऊ शकतं, म्हणून मग हे सगळ्यात शेवटी घालायचं. त्याचा फ्लेवर आहे तसा टिकून राहतो. बऱ्यापैकी सुट्टं झालंय आणि असा टेक्स्चर आलाय. आता बंद करते गॅस आणि ह्याला थोडंसं थंड करून घेईन. त्याच्यानंतर आपण त्याला सजावट करून फ्रीझरला टाकणार आहोत. आता हे रूम टेम्परेचरला थंड झालंय. मी या डब्यात घालून फ्रीझरला सेट करायला ठेवते. असा एक डब्बा भरून झालेला आहे आणि ह्यात व्हॅनिला घातलंय. आता थोडं मिक्स करून घेते. वाव, मस्त दिसतंय. आता बघूया त्याच्या नीट बर्फी पडतायत का. यस, छान झाली. दुसऱ्या उरलेल्या याच्यामध्ये थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकून ते पण फ्रीझरला टाकलं होतं आणि त्याची बर्फी जास्त सुंदर झाली आहे. मी बहुतेक ते एवढं जास्त प्रेस नाही केलं आणि मस्त लागते. प्रॉपर कलाकंदमध्ये थोडं जास्त मॉइश्चर येतं साखरेच्या पाकामुळे, पण मी थोडं कमी गोड केलं आहे, पण त्या मनाने खूप छान झाली आहे. आणि जर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल, इन्स्टंट नाही आहे ही, तुम्हाला माहिती आहे, मला जवळपास 45 मिनटं लागली आहेत हे करायला, तरी जर अवेलेबल पनीर किंवा चीज असेल तर त्यापासून तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.